विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत ताऱ्यांची जीवन यात्रा हा पाठ. आणि या पाठामध्ये या अगोदर आपण तारा म्हणजे काय, ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, तारे स्थिर का आहेत, त्याचबरोबर ताऱ्यांची उत्क्रांती कशी झाली हे अभ्यासलं. आता आपल्याला ताऱ्यांची अंतिम स्थिती कशी असेल किंवा काय असते याबद्दल अभ्यासायचे. म्हणजेच एंड स्टेज ऑफ स्टार्स, शेवटी काय होतं, तर शेवटी सगळ्यांचंच काय होतं आपल्याला माहिती. मग ताऱ्यांचं काय होईल बरं. तारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत, परंतु आपण आपल्यासोबत ताऱ्यांची तुलनाच करू शकत नाहीत. आपण या अगोदर अभ्यासलं. तारा आपल्यासाठी सूर्य हा अत्यंत महत्वाचा तारा आहे, जीवनधार तारा आहे, आपल्या जीवनालाच आधार देणारा तारा आहे. आणि तरी सुद्धा सूर्य या आपल्या ताऱ्याचं वर्णन अवकाशातील एक सामान्य तारा म्हणून झालेला आहे. खरं म्हणजे तो आपल्यासाठी निश्चित सामान्य नाही, तो असामान्य आहे. तरी सुद्धा मग हा तारा स्वयंप्रकाशित का असतो. त्याच्यामध्ये हायड्रोजनचं रूपांतर हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये होतं. उत्सर्जित झालेली उष्णता ऊर्जा आपल्यापर्यंत येते आणि पृथ्वीवरची जीवसृष्टी त्या ऊर्जेचा उपयोग करते. इथल्या सगळ्या ऊर्जा स्रोतांच्या पाठीमागं तीच ऊर्जा आहे. हे सगळं आपण अभ्यासलं. तारा स्थिर का आहे याचंही कारण आपण जाणून घेतलं. ताऱ्याच्या केंद्रकामध्ये असणारं गुरुत्वीय बल आणि बाह्य भागातील दाब या दोघांचं संतुलन झाल्यामुळं तो तारा स्थिर राहतो. परंतु त्या केंद्रकामध्ये सातत्यानं होत असलेली हेलियमची अणुकेंद्रक किंवा हायड्रोजनचं केंद्रकीय एकीकरण ही प्रक्रिया होते. आणि केंद्रकीय एकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा उत्सर्जित होते. आता खरं म्हणजे ऊर्जा निर्माण होते असं आपल्याला बऱ्याचदा वाचण्यात येतं किंवा सांगितलंही जातं. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, एकूण ऊर्जा नित्य किंवा स्थिर आहे, म्हणून मी ऊर्जा रूपांतरण होते हे म्हणतोय मुद्दाम म्हणून. ऊर्जा निर्माण होत नसते आणि मग ही ऊर्जा रूपांतरित होते. हायड्रोजनचं रूपांतर हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये झाल्यानंतर ती ऊर्जा रूपांतरित होऊन उत्सर्जित होते आणि ही उत्सर्जित झालेली ऊर्जा आपल्या पृथ्वीकडे येते. इंधन मात्र कमी होतं, पण ऊर्जा कमी होते का, ऊर्जा नाही कमी होत. तिथलं इंधन कमी झाल्यामुळं ही रासायनिक अभिक्रियामध्ये केंद्रकामध्ये होणारी रासायनिक अभिक्रिया ही दिवसेंदिवस कमी होईल. कारण काय, मध्ये इंधन वापरलं जाते आणि इंधन कुठलंही इंधन जर वापरलं गेलं तर आपण या अगोदर अभ्यासलं इंधन कमी होत जातं. आणि मग ताऱ्याच्या अंतर्भागामध्ये केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया होत असताना सातत्यानं तिथलं इंधन वापरलं जातं आणि मग काळानुसार ताऱ्याच्या गुणधर्मामध्ये हळूहळू काही बदल होऊ लागतात. आणि या तारा याचा बदलाचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतरित होतो आणि यालाच ताऱ्याची उत्क्रांती म्हणतात. म्हणजे या उत्क्रांतीचं कारण काय, तर ताऱ्याच्या केंद्रकामधलं इंधन जळणे हे त्याचं कारण आहे. आणि ताऱ्याच्या केंद्रकामध्ये इंधन कोणतं असतं, हायड्रोजन हे इंधन असतं. त्याचं रूपांतर हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये होत असतं. मग एखाद्या ताऱ्यामध्ये असणारं इंधन जितकं जास्त तितका त्या ताऱ्याच्या उत्क्रांतीचा कालावधी सुद्धा जास्त असेल. आपण या अगोदर अभ्यासलं. आपल्या सूर्याचं वस्तुमान, आपल्यासाठी सूर्यच महत्वाचा तारा आहे. असे सूर्यापेक्षा कितीतरी अब्जावधी तारे आपल्या अवकाशामध्ये आहेत, परंतु आपल्यासाठी सूर्य महत्वाचा आहे. सूर्याचं वस्तुमान आपण अभ्यासलं. 2 × 10⁻30 किलोग्रॅम, 2 × 10⁻30 एवढं प्रचंड मोठं सूर्याचं वस्तुमान आहे. आणि म्हणून तर गेली 4.5 अब्ज वर्षापासून सूर्य आपल्या दृष्टीनं आहे तसाच आहे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला असेल, परंतु तो आपल्याला निरीक्षण न करता येण्याजोगा असेल म्हणून तो आहे तसाच आहे, असेही याचा अर्थ असू शकतो. परंतु फार मोठे बदल, लक्षात येण्याजोगे बदल सूर्याच्या अंतर्भागामध्ये किंवा सूर्याच्या स्थैर्यामध्ये झाले नाहीत. याचा अर्थ ताऱ्यांची उत्क्रांती ही सावकाश होत असते असा याचा निष्कर्ष आहे. आणि म्हणून काळानुसार गेल्या 4.5 अब्ज वर्षामध्ये जे झालं नाही ते पुढच्या 4.5 अब्ज वर्षामध्ये होऊ शकतं. कारण उत्क्रांतीचा कालखंड हा प्रदीर्घ आहे. कारण ताऱ्याचं वस्तुमान जितकं जास्त
तितका त्याचा कालावधी सुद्धा जास्त. म्हणजे ही उत्क्रांती प्रदीर्घ कालावधीसाठी चालते. म्हणजेच उत्क्रांतीचा वेग किंवा तिची गती अत्यंत सावकाश आहे. संथ गतीने हे सगळं चालू असतं. म्हणजे ताऱ्यामधून सतत ऊर्जा उत्सर्जित होते आणि सतत ऊर्जा उत्सर्जित होते याचा अर्थ सतत ऊर्जा घटत राहते. आणि मग ताऱ्याची अंतिम स्थिती काय असेल हा आपल्याला कुतूहलाचा वाटणारा प्रश्न आहे. नेमकं काय होत असेल तर इंधन वापरलं जाते, ऊर्जा उत्सर्जित होते, म्हणजे ऊर्जा रूपांतरण होते. म्हणजे ऊर्जा रूपांतरण झाल्यानंतर इंधन कमी होत जाते आणि मग शेवटी ताऱ्याचं वस्तुमान जितकं जास्त असेल तितका हा कालावधी प्रदीर्घ असेल किंवा तितकी त्याची उत्क्रांतीची गतीही संथ असेल. परंतु जसजसं हे होत राहील तसतसं काय होईल, वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल मध्ये असणार या दोघांचं संतुलन होणार नाही. आणि दोघांचं संतुलन जर नाही झालं, खरं म्हणजे संतुलन राहणं गरजेचं असतं कोणासाठी सुद्धा. आपल्या प्रत्येकाचं संतुलन असायला पाहिजे. आणि संतुलन जर नाही राहिलं तर काय होईल, मग तो तारा अस्थिर होईल. मग ताऱ्याची उत्क्रांती या 4.5 अब्ज वर्षामध्ये जी सावकाश झाली आणि पुढेही सावकाश होणार आहे, याचं कारण काय, त्याच्यामधलं इंधन जळणं आणि इंधनाचं परिमाण, त्याची क्वांटिटी, त्याची राशी घटत जाणं. मग हे ऊर्जा, आणि जर अशीच इंधनाची राशी घटत घटत गेली तर काय होईल, ऊर्जा रूपांतरण संपुष्टात येईल. मध्ये जे केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया आहे ही केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया थांबेल आणि मग ताऱ्याचं तापमान सुद्धा कमी होऊ लागेल. आणि मग ताऱ्याचं तापमान जर कमी झालं तर काय होईल, दाब कमी होईल. आणि दाब कमी झाला तर काय होईल, मग गुरुत्वीय बलाशी त्याचं संतुलन होणार नाही. आणि मग संतुलन नाही राहिलं तर काय होईल, आपलं काय होईल, याचा विचार आपण करायचा. निश्चित आपण विचार करू शकतो. मग ताऱ्याचं वस्तुमान जितकं अधिक आहे तितकं ताऱ्याची उत्क्रांती सावकाश होत असते किंवा संथ गतीनं होत असते. ताऱ्याचं वस्तुमान जितकं अधिक तितकी उत्क्रांतीसाठी लागणारा कालखंड किंवा तितकी गती ही अधिक असते. परंतु इंधनाचा वापर जर वाढला, इंधनाचा वापर वाढला तर काय होईल, त्याची उत्क्रांती ज्या गतीनं व्हायची त्या गतीनं होईल. परंतु इंधनाचा वापर वाढल्यानंतर ऊर्जा उत्सर्जन कमी होईल. म्हणजे टप्प्याटप्प्यानं ताऱ्याच्या उत्क्रांतीमध्ये वेगवेगळ्या अवस्था येतात. मग ह्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कधी तारा कुंचित होईल तर कधी तारा प्रसरण पावेल. आणि हा उत्क्रांतीचा मार्ग हा ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. वस्तुमान म्हणजे काय, त्याच्या एकक आकारमानामध्ये सामावलेलं द्रव्याचं संचयन. काय द्रव्य असतो ताऱ्यामध्ये, हायड्रोजन हे द्रव्य ताऱ्यामध्ये. हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये त्याचं रूपांतर होतंय हायड्रोजन ह्या द्रव्याचं आणि त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. आणि ही उत्क्रांती मग शेवटी थांबते कशी, सावकाश होणारी उत्क्रांती थांबते एक वेळ. कारण इंधन वापरत चाललोय आपण. कुठली इंधनं, आपल्या पृथ्वीवरची जरी इंधनं आपण वापरत असलो आणि आज जरी वाटत असली आहे, आज बघा गेल्या 50 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव काय होते आणि आज काय, आपण भाव देऊन हे घेतोय, मोजतोय, आपल्याला उपलब्ध होतंय. याचा अर्थ ते कमी व्हायला की नाही, 100% ते इंधन कमी व्हायला लागलेलं आहे. आणि मग शेवटी उत्क्रांती कशी थांबते, आपण या अगोदर अभ्यासलं. ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, इथं विक्षोभ झाले अवकाशामध्ये आणि या विक्षोभामधून आंतरतारकीय मेघांची निर्मिती झाली. आंतरतारकीय मेघ आकुंचित झाले. आकुंचित झाल्यानंतर त्यांची घनता वाढली, त्यांचं तापमान वाढलं आणि तारे निर्माण झाले. हे आपण अभ्यासलं. त्याचबरोबर आता ताऱ्यांमधून ताऱ्याच्या उत्क्रांतीमध्ये आपण हे अभ्यासलं काय, इथं ऊर्जा रूपांतरण होत असतं. ऊर्जा रूपांतरण झालं की काय होतं, मधलं इंधन वापरलं जातं. इंधन वापरल्यानंतर शेवटी इंधन कमी होईल. मग ऊर्जा रूपांतरण बंद झाले की तापमान कमी होईल. तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्यानंतर दाब सुद्धा कमी होतो. दाब कमी झाला तर काय होईल, मधलं गुरुत्वीय बलासोबत त्याचं संतुलन होणार नाही. म्हणजे संतुलन नाही झाल्यानंतर तारा स्थिर होईल, तारा आकुंचित होईल, त्याची घनता वाढेल. आता परत एकदा घनता वाढेल, हो ताऱ्याची घनता वाढेल. म्हणजे काय, तारा हा एक वायू आहे आणि वायूची घनता ही कशी असते, वायूची घनता खूप वाढल्यावर त्याच्यामध्ये दाब निर्माण होत जातात. आणि हे कशावर अवलंबून असतं, परंतु तापमान आणि दाब यांचा देखील परस्पर संबंध आहे. तापमानावर अवलंबून असतं. परंतु असामान्य परिस्थितीमध्ये वायूची घनता खूप वाढल्यावर त्या दाब निर्माण होत जातात आणि हे दाब तापमानावर देखील अवलंबून नसतात. तापमानावर अवलंबून नसतात
अशा परिस्थितीत तापमान कमी झाल्यानंतर देखील दाब स्थिर राहतो. बघा, ही एक वेगळीच परिस्थिती आहे. म्हणजे तापमान कमी झालं तरी सुद्धा दाब स्थिर राहतो व ताऱ्याचं स्थैर्य कायम राहू शकतं. तर ताऱ्याचं स्थैर्य, तारा स्थिर राहील, तारा अस्थिर होणार नाही, तो असा भरकटत जाणार नाही, तारा स्थिर राहील. परंतु मधलं इंधन केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया कमी झाली, त्याचं वस्तुमान हळूहळू घटत जाईल आणि मग ताऱ्याचा आकार हा आकुंचित होईल. आणि आकुंचित झाल्यानंतर तारा, त्याची अंतिम अवस्था कशी असेल याचा विचार करा. आकुंचित झाला, आकुंचित झाला म्हणजे लहान झाला, म्हणजे तारा आहे तेवढा मोठा राहणार नाही. मधलं इंधन कमी झालं, ऊर्जा, पण ह्याच्यासाठी लागणारा कालखंड लगेच उद्या 2 वर्षात, 10 वर्षात, 100 वर्षात आपण आहेत तोपर्यंत होईल काही, असं काही होणार नाही. आपण आहेत तोपर्यंत. म्हणून आपल्या कित्येक पिढ्या इथं येऊन जातील आणि हे कधीतरी होईल आणि हे होईल असा निष्कर्ष आहे. आणि मग ताऱ्यांचं जे मूळ वस्तुमान आहे त्या मूळ वस्तुमानामध्ये बदल होईल आणि ताऱ्यांची अंतिम अवस्था यावरून ठरत असते. कशावरून? त्याच्यामधल्या इंधनाचा वापर किती होतोय यावरून त्याची अंतिम अवस्था ठरत असते. म्हणजे त्याचं मूळ वस्तुमान किती. आपल्या ताऱ्याचं मूळ वस्तुमान, आपल्यासाठी सूर्य हा तारा आहे, 2 × 10⁻30 किलोग्रॅम, 2 × 10⁻30 किलोग्रॅम इतकं मोठं प्रचंड वस्तुमान आहे. आणि म्हणून उत्क्रांतीचा कालखंड सुद्धा हा मोठा असतो. आणि शेवटी मग ताऱ्याची अंतिम स्थिती काय असते, अजून हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं होत जाईल. वायूची घनता एक महत्वाचा भाग या ठिकाणी ताऱ्याच्या अंतिम स्थितीमध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे वायूची घनता खूप वाढल्यावर त्यात असे दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून नसतात. आतापर्यंत काय अभ्यासलं आपण, तापमानावर अवलंबून असतात, परंतु आता तापमानावर अवलंबून नसतात अशा परिस्थितीमध्ये. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये देखील तारा स्थिर राहतो, परंतु तो आकुंचित होतो. स्थिर राहिल्यानंतर आकुंचित होतो आणि आकुंचित झाल्यानंतर त्याच्या आकारमानामध्ये फरक होतो, त्याचा आकार लहान लहान होत जाईल आणि मध्ये होणारी केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया देखील हळूहळू कमी होत जाईल, मंदावत जाईल. आणि मग केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया मंदावत गेल्यानंतर ऊर्जा उत्सर्जन सुद्धा कमी होईल. त्याचं वस्तुमान मूळ वस्तुमाना इतकं राहणार नाही, त्याचं वस्तुमान कमी होत जाईल आणि हाच त्याच्या उत्क्रांतीचा मार्ग आहे. आणि एकाच गटामध्ये असणारे जे सगळे तारे, एकाच गटामध्ये असणाऱ्या सगळ्या ताऱ्यांची उत्क्रांती एक समान असते, शिवाय त्यांची अंतिम स्थिती सुद्धा एक समान असते. आता तारे म्हटल्यानंतर आता एकाच गटात आपल्या पुस्तकामध्ये ताऱ्यांच्या जीवन यात्रेचा एक मार्ग दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कशी कशी उत्क्रांती होती, शेवटी काय होतं ताऱ्याचं, आणखीन आपल्याला ही उत्सुकता आहे. शेवटी त्या ताऱ्याचं, मोठा तारा आहे, आकार एवढा मोठा आहे, त्याचं लहान ताऱ्यामध्ये रूपांतर होईल. आता नेमकं त्याचं रूपांतरण कसं होतं, हे 3 गटामध्ये रूपांतरण आपल्या अभ्यासकांनी आपल्या अभ्यासण्यासाठी, आपल्याला काही गोष्टी कळाव्या त्याच्यासाठी त्याचं 3 गटामध्ये विभाजन केले. ते 3 गट आपण नंतर अभ्यास